ज्येष्ठ ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मंगळवारी सकाळी 10 वाजता राजभवनात मंत्रिपदाची शपथ घेतली। धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेलं मंत्रिपद भुजबळ यांना दिलं जात आहे। या संदर्भातला निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या 3 नेत्यांनी घेतल्याची माहिती आहे। तर जाणून घेऊयात की छगन भुजबळांच्या शपथविधी आधी पडद्यामागे नेमकं काय घडलं। मुंडे यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा खातं होतं, तेच खातं भुजबळ यांच्याकडे दिलं जाईल। शपथविधी समारंभाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे, अजित पवार हे दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित राहिले। राज्यात भाजप, शिंदे सेना आणि अजित पवार गटाचं सरकार आल्यानंतर डिसेंबर 2024 मध्ये झालेल्या विस्तारावेळी भुजबळ यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आली नव्हती। तेव्हापासून ते नाराज होते। आपली नाराजी त्यांनी अनेकदा बोलून दाखवली होती। बीडमधल्या घटनाक्रमानंतर धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला। तेव्हापासूनच भुजबळ यांना पुन्हा मंत्रिपद दिलं जाणार का अशी चर्चा होती आणि ती अखेरास खरी ठरली। भुजबळ यांनी मध्यंतरी अजित पवार यांच्यावर टीकाही केली होती, मात्र नंतर चर्चा केल्यावर भुजबळ शांत राहिले। भुजबळ हा अजित पवार गटातला एक मोठा ओबीसी चेहरा मानला जातो। धनंजय मुंडे यांच्या जागी आता भुजबळ मंत्री होणार असल्याने पक्षातल्या इतर इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं गेलंय। 7 दिवसांपूर्वीच भुजबळांना हा निर्णय कळवण्यात आला होता अशी माहिती सूत्रांकडून समजते। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे आणि ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांच्यात 7 दिवसांपूर्वीच भुजबळ यांना पुन्हा मंत्री करण्याबाबत चर्चा आणि निर्णय झाला होता। त्यानंतर तो भुजबळ यांना कळवण्यात आला अशी खात्रीलायक माहिती सूत्रांनी दिली आहे। याबाबत सुनील तटकरे यांनी शपथविधीनंतर प्रतिक्रिया देताना काय सांगितलं पहा। शेवटी पक्षाच्या काही भूमिका असते, काही अडचणी असतात। त्या संदर्भामध्ये पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये या संदर्भातला विचार झाला, बैठक झाली आणि त्याच्यातून हा निर्णय झालेला। मनोज जरांगे पाटील म्हणतायत की अजित पवारांना दुर्बुद्धी सुचलेली आहे। पक्षाच्या कोर ग्रुपमध्ये हा निर्णय चर्चा केला गेला होता, झाला। मनोज जरांगे पाटील असं म्हणतायत की अजित पवारांना दुर्बुद्धी सुचली आहे, त्यांनी छगन भुजबळांना मंत्री केलं, याचा फटका त्यांना जिल्हा परिषदा, ग्रामपंचायत यांच्या निवडणुकीत बसेल। मनोज जरांगे पाटील यांचं वक्तव्य आहे। कोणी काय भावना व्यक्त कराव्या त्याच्याबद्दल मी काय प्रतिक्रिया देणार नाही। पक्ष म्हणून आमच्या समोर जे काय प्राधान्याने काही विषय असतात त्या संदर्भातला विषय कोर ग्रुप म्हणून आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे। खुद्द भुजबळांनीही आपली प्रतिक्रिया दिली आहे। ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं अशी प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे आणि पक्षाचे मुख्यमंत्र्यांचे आभारही मानलेत। आज his भावना है ऑल इज वेल वेअर द एंड इज वेल। शेवट ज्याचा शेवट चांगला ते सगळं चांगलं। मी मुख्यमंत्री फडणवीस साहेब, एकनाथराव शिंदे, अजित दादा, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल साहेब यांचे आभार मानतो। मी पंतप्रधान मोदी साहेब आणि अमित शाह साहेब यांचे आभार मानतो। मी माझ्या लासलगाव येवला मतदारसंघातील मतदारांचे आभार मानतो। मी माझ्या समता परिषदेतील सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्यांचे आभार मानतो आणि जे माझ्याबरोबर ज्यांनी माझ्यावर प्रेम केलं त्या सगळ्यांचे मी आभार मानतो। अजितदादांचा फोन आला का? अजितदादांचा फोन आला? असं आहे, हे सगळं 8 दिवसापूर्वीच ठरलं। मिटिंग झाली आमच्या 8 दिवसापूर्वी, तेव्हा सगळं ठरलं काय। आणि मग जे आहे अगोदर सोमवारी, परंतु मंगळवारी मंत्री वगैरे असतात म्हणून मंगळवारीचं ठरलेलं आहे। धन्यवाद सगळ्यांना। बोला, ज्याचा शेवट चांगला ते सर्व चांगलं। चला। छगन भुजबळ यांच्याबाबत घेतल्या गेलेल्या या निर्णयावर आपलं म्हणणं काय
खाली कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया अवश्य नोंदवा. आत्तापर्यंत लोकमत सबस्क्राईब केलं नसेल, फॉलो केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत. धन्यवाद.